श्री स्वामी समर्थ. 3 मार्च रोजी लागणाऱ्या ग्रहणाचे फक्त खगोलशास्त्रीय स्वरूप न बघता त्यांचे पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणि त्या काळात पाळले जाणारे नियम अत्यंत महत्त्वाचे असतात. तर हे नियम काय आहेत? सूतक काळ, ग्रहण काळ, तसेच ग्रहण काळामध्ये प्रभावशाली नामस्मरण आणि महाराजांच्या चरणी सेवा कशी करावी, तर याची आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ग्रहणाविषयी बरीचशी अंधश्रद्धा आहे. तर ग्रहणामध्ये आपण भीती बाळगतो. तर ह्या ग्रहणामध्ये घाबरण्याची कोणतीही कारण नाही आहे. जर ग्रहणामध्ये आपण जर योग्य नियम पाळले तर आपल्याला काहीही त्रास होत नाही. उलट आपण रोज जी सेवा करतो तर आपल्याला त्याचं फळ फक्त 10 पटीने भेटतं. पण ग्रहण काळात आपण ही जर आध्यात्मिक सेवा, आपले मंत्र, आपण जर सप्तशती पाठ केला किंवा स्वामीचरित्र वाचले किंवा जे गुरुचरित्राचा जे महत्त्वाचे अध्याय आहे, 2, 9, 14, 18 असे जे अध्याय आहेत, हे आपण जर ग्रहण काळामध्ये वाचले तर त्याचं आपल्याला 100 पटीने फळ मिळतं. म्हणजे आपला ग्रहण काळामध्ये आपल्याला आपली आध्यात्मिक शक्ती वाढवण्याची पूर्ण संधी आहे. तर ग्रहण हे त्याची जो सुरुवात आहे, जो स्पर्श काळ आहे, दुपारी 4:30 वाजता लागणार आहे, सुरू होणार आहे आणि समाप्ती कधी आहे तर सायंकाळी 6:48 आहे. तर काय करायचं आहे? वेद लागण्यापूर्वी आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे असतात. तर हे तुळशीपत्र कुठं ठेवायचे? जे आपलं पिण्याचं पाणी आहे, जे आपलं वापरायचं पाणी आहे, दूध आहे, लोणचं आहे, यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. तसेच फ्रीजमध्ये पण आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. किराणा, धान्य, आपलं देवघर, पाण्याची टाकी, अशा याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं. तर हे तुळशीपत्र ठेवल्याने तर ग्रहणाचा दोष लागत नाही आणि अन्न आहे ना शुद्ध राहतं. तर अशा प्रकारे हे आपल्याला वेद लागण्यापूर्वीच ह्या गोष्टी करायच्या आहे. तसेच सकाळचा स्वयंपाक सकाळीच संपवायचा. जो आपण स्वयंपाक करणार आहोत सकाळी, तर तो सकाळी संपवायचा आणि रात्रीचा स्वयंपाक हा ग्रहणानंतर करायचा. ग्रहणानंतर स्नान करून, देवपूजा करून आपल्याला आपलं ताजं अन्न बनवायचं आहे. तसेच गर्भवती महिलांसाठी तर त्यांनी 4:30 पूर्वीच जेवण करून घ्यायचं, कारण की 3-4 टाईम जेवण करावं लागतं त्यांना. तर त्यांनी 4:30 पूर्वीच जेवण करून घ्यायचं, थोडंसं खाऊन घ्यायचं. तर बाहेर जायचं नाही आहे, पडदे लावून घरातच बसा. जर तुम्हाला बसता येत नसेल तर टेकून बसा किंवा झोपून राहा किंवा असं पाय पसरून बसा. तहान लागल्यास तुम्ही पाणी पिऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्या ग्रहण काळात तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. एखादं देवाचं पुस्तक वाचा. तसेच मोबाईलवर आणि टी व्हीवर जे ग्रहण दाखवतात तर ते चुकूनही बघू नका. ज्या आजारी व्यक्ती आहेत आपल्या घरामध्ये, ज्या वयस्कर व्यक्ती आहेत, त्यांना पाणी पिण्यास परवानगी असते किंवा ते पाणी पिऊ शकता. गरज असल्यास थोडंसं खाऊ पण शकता, पण त्यांच्यावर कसं कडक बंधन नाही. तर ह्या ग्रहण काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर ग्रहण काळामध्ये आपल्याला नामस्मरण करायचं आहे. कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. गुरुमंत्र जे तुमचे असतील, जे तुमच्या गुरुनी तुम्हाला जे मंत्र दिले असतील तर त्याचा जप करायचा आहे. म्हणजे त्याच्यात 100 पटीने जास्त शक्ती मिळते. महामृत्युंजय मंत्र जे स्तोत्र पठण आहे, देवीचे मंत्र आहे, गायत्री मंत्र आहे, हे मंत्र तुम्हाला पठण करायचे आहे, म्हणायचे आहे. तसेच शक्य असल्यास स्वामी चरित्र वाचा. पण ग्रहण काळामध्ये तुम्हाला घरामध्ये वादविवाद करायचं नाही आहे, वाईट शब्द बोलायचे नाही, शिव्या वगैरे द्यायची नाही आहेत, नकारात्मक विचार करायचे नाही आहेत. तर ह्या गोष्टी अवश्य टाळाव्यात. तसेच ग्रहणानंतर काय करायचं? तर ग्रहणानंतर
सर्वप्रथम स्नान करायचं, देवांची पूजा करायची, देवाला पण स्नान करायचं आणि त्यानंतरूनच आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि जे आपले कामे असतील ते करायचे आहेत. त्याच्यामुळे ग्रहणामध्ये भीती बाळगायची नाही आहे. जर शक्य असल्यास तुम्हाला ग्रहणानंतर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर ब्राह्मणाला शिदा देता आला, दक्षिणा किंवा वस्त्र देता आले, किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना तुम्हाला जर काही दक्षिणा वस्त्र देता आले तर ते अवश्य करावं. अत्यंत पवित्र असं काम आहे. त्याच्यामुळे ग्रहणाचं जो काळ असतो हा पवित्रच मानावा आपण. तर अशा प्रकारे ग्रहणामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या जे मित्रपरिवार आहेत त्यांच्याबरोबर ही माहिती शेअर करावी आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी कृपा ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.